ओके. टेक 3 आहे. सर काय झालं आहे, काय कॅमेराचा शॉट आहे का? नाही, या लेक्चरचा तिसरा टेक आहे. ठीक आहे. आधीचे 2 करप्ट झालेले आहेत. अख्खेच्या अख्खे 1 तास 5 मिनटं आणि साधारण 42 मिनटं माझी मेहनत वाया गेलेली आहे. त्याच्यानंतर एक असंच 15-20 मिनटाचं घेऊन पाहिलं, ती पण वाहिली. असे टेक 4 ते तसं म्हणावतं, पण टेक 3 धरले. ठीक आहे. हो, ह्या गोमध्ये हे लेक्चर कंप्लीट हो. ठीक आहे, चालेल. मग आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं बघा, काय बघितलं होतं की कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर बघितला. कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टरच्या व्हॅल्यूज बघितल्या. कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर झेडने डिनोट करतो. ठीक आहे. झेडची व्हॅल्यू 3 प्रकारची असू शकते. एक तर 1 पेक्षा जास्त, 1 पेक्षा कमी. झेडची व्हॅल्यू एक्झॅक्ट 1 असेल तर झेड आयडियल असतो. झेड 1 पेक्षा जास्त असेल तर झेड रिअल असतो. गॅस रिअल असतो. झेड 1 असेल तर गॅस आयडियल असतो. झेड 1 पेक्षा कमी असेल तर गॅस परत रिअल असतो. ठीक आहे. बरं, झेड 1 पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणतो. झेड 1 पेक्षा कमी असेल तर त्याला आपण निगेटिव्ह डेव्हिएशन म्हणतो. या सगळ्या गोष्टी आपण लास्ट लेक्चरला बघितलं. मग त्याच्यानंतर की कोणता फोर्स डॉमिनंट आहे, अट्रॅक्टिव्ह की रिपल्सिव्ह, हे पण काढलं होतं. त्याच्यावरचे थोडेसे प्रॉब्लेम्स पण बघितले होते. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. आज आपण बघणार आहोत रिअल गॅस इक्वेशन, खऱ्या गॅसचं इक्वेशन, रिअल गॅस इक्वेशन. खूप साऱ्या सायंटिस्टनी रिअल गॅस इक्वेशन देण्यासाठी प्रयत्न केला. ठीक आहे. जसं नीटला सगळेच प्रयत्न करतात, सिलेक्ट फक्त अभ्यास करणारेच होतात. बरं, मग कोण कोण? तर एक साइंटिस्ट होता ज्याचं तुम्ही नाव तर सुना होगा, नाम तो सुना होगा. उसका नाम था वैन डर वाल. वैन डर वाल. ठीक आहे. हा सायंटिस्टनं जो इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला रिअल गॅसवर, ते आपण बघणार आहोत. त्यानं काय केलेलं आहे, त्यानं आपला जो आयडियल गॅस इक्वेशन आहे, आयडियल गॅस इक्वेशन आहे, त्याला करेक्शन केलं आणि रिअल गॅसचं इक्वेशन दिलं. आयडियल गॅस इक्वेशन काय आहे? पी व्ही इज इक्वल टू, नॉट इक्वल टू झालं हा बोटानं, NRT. ठीक आहे. पण याचं वॅन डर वॉलनं इक्वेशन दिलं. काय दिलं? म्हटलं तर आयडियल गॅस वॅन डर वॉलचं इक्वेशन काय आहे? वॅन डर वॉलनं इक्वेशन दिलं P इज इक्वल P प्लस AN² V² प्लस, नाही सॉरी प्लस नाही, सॉरी V मायनस NB इज इक्वल टू NRT. हे व्हॅन डर वॉलचं इक्वेशन आहे. व्हॅन डर वॉल. बरं, पी काय आहे? पी प्रेशर आहे. पी काय तर पी प्रेशर आहे. ओके. व्ही काय? व्हॉल्यूम आहे. ओके. आर काय? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे. टी काय? टेम्परेचर, नाही ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ॲब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे केल्विनमध्ये लिहिणार, कॅपिटल टी आहे. बरं, एन काय? नंबर ऑफ मोल ऑफ गॅस. ठीक आहे, गॅसला लागू होतंय. बरं, मग सर हे काहीतरी ए आणि बी दिसतंय. एला काय म्हणायचं? एला म्हणायचं वॅन डर वॉल, वॅन डर वॉल constant for pressure correction, for pressure correction. ठीक आहे. बरं, त्याच्यानंतर बी काय? बी आहे वॅन डर वॉल. वॅन डर असं पण लिहितात काही पुस्तकात. वॉल हा बहुतेक नेदरलँडचा असणार. वॅन डर वॉल कॉन्स्टंट फॉर वॉल्यूम करेक्शन, वॉल्यूम करेक्शन. ठीक आहे. आणि ही जी टर्म आहे का AN² V², ही वाली AN² V² वाली, हिला म्हणतात प्रेशर करेक्शन. ही काय प्रेशर करेक्शनसाठी लिहिलेलं आहे.
ओके, प्रेशर करेक्शन आहे आणि ही NB काय, व्हॉल्यूम करेक्शन. ओके, सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. त्यानंतर बघूया आपण ठीक आहे, एक एक गोष्ट बघू की बाबा हे व्हॅन वॉल प्रेशर कॉन्स्टंट प्रेशर कसं काय आलं, प्रेशर म्हणजे सॉरी व्हॅन वॉल कॉन्स्टंट फॉर प्रेशर करेक्शन कसं आलं, त्याच्यानंतर व्हॅन वॉल कॉन्स्टंट फॉर व्हॉल्यूम करेक्शन कसं काय आलं. ठीक आहे, बघा आपलं रिअल गॅस आणि आयडियल गॅस आपण कम्पेअर करत होतो तेव्हा आपल्याला 2 डिफरन्स मिळाले होते. ठीक आहे, काय मिळाले होते आपल्याला, 2 डिफरन्स मिळाले होते. त्या 2 डिफरन्समध्ये पहिला डिफरन्स काय होता, एकाचं मॉलिक्यूलचं व्हॉल्यूम निग्लिजिबल होतं, दुसऱ्याचं कन्सिडरेबल होतं, म्हणजे काहीतरी होतं, निग्लिजिबल नव्हतं. बघूया काय काय येतं. ठीक आहे, मग आपण लिहूया व्हॅन डर वॉल व्हॉल्यूम करेक्शन. पहिले व्हॉल्यूम करेक्शन घेतो मग प्रेशर घेतो, कारण मी उलट्या डोक्याचा आहे. कॉन्स्टंट काय, बी, कॉन्स्टंट बी बद्दल माहिती घेणार. बरं, काय असतं रे की समजा एक कंटेनर आहे, हा काय आयडियल गॅस आहे, हा काय आयडियल गॅस आहे, हा काय इकडं समजा रिअल गॅस आहे. बरं, आयडियल गॅसमध्ये गॅस मॉलिक्युल्स कसे आहे म्हणे, पॉईंट मास आहे, कसे आहे म्हणे, पॉईंट मास आहे. बरं, गॅस कशी आहे म्हणे, पॉईंट मास आहे. बरं, आता समजा गॅस जर पॉईंट मास असेल तर समजा मी काय केलं, सगळे गॅस घेतले ह्या कंटेनरमध्ये. या कंटेनरचं समजा व्हॉल्यूम आहे V, या कंटेनरचं व्हॉल्यूम काय आहे, V आहे. एक मिनिट, मेसेज आला. या कंटेनरचा व्हॉल्यूम V आहे आणि इथं काय पॉईंट मासेस आहे. ठीक आहे, पॉईंट मासेस आहे. बरं, आता मला सांगा याच्यात समजा 1 मोल ऑफ गॅस आहे, काय 1 मोल ऑफ गॅस आहे. ओके, आता मला सांगा ह्या कंटेनरमध्ये सगळ्या गॅस मॉलिक्युलचं मी व्हॉल्यूम काढलं तर ते इतकं येतं, एवढ्या भागा इतकं येतं. फार छोटं झालं, हे दिसत नाही पण तसंच असतं. पण ते काय असतं, एकदम छोटं असतं. ह्या कंटेनरच्या तुलनेमध्ये या सगळ्या गॅस मॉलिक्युल्सचं जर व्हॉल्यूम घेतलं मी, म्हणजे हा गॅस मॉलिक्युल आहे, हा गॅस मॉलिक्युल आहे, सगळ्यांचं व्हॉल्यूमची मी काय केली, बेरीज केली, तर ती सगळ्यांच्या व्हॉल्यूमची बेरीज किती येईल, एवढीशी येईल. किती येईल, एवढीशी. म्हणजे ह्या कंटेनरचं व्हॉल्यूम समजा 100 लिटर आहे, तर ह्या कंटेनरमध्ये असणारे गॅसेस आहे त्यांचं व्हॉल्यूम किती आलं, समजा 10 ml. आणि ॲज कम्पेअर टू 100 ml, हे 100 लिटर 10 ml काहीच नाही, 10 ml नथिंग आहे. ठीक आहे, म्हणजे आयडियल गॅस काय म्हणतो, आयडियल गॅस असं म्हणतो की गॅसेसचे मॉलिक्युल्स हे पॉईंट मास आहे, त्याच्यामुळे त्यांचं जे व्हॉल्यूम येतं सगळ्यांचं बेरीज केल्यावर ते व्हॉल्यूम कंटेनरच्या व्हॉल्यूमच्या तुलनेत निग्लिजिबल आहे. बरं, मग व्हॉल्यूम ऑफ गॅस कसं काढता बरं, व्हॉल्यूम ऑफ गॅस VG, याला आपण काय म्हणू, VG कसं काढणार आहे आपण, व्हॉल्यूम ऑफ गॅस, व्हॉल्यूम ऑफ गॅस. गॅसचं व्हॉल्यूम कसं काढतात रे, गॅसचं व्हॉल्यूम अशा पद्धतीनं काढतात, जेवढी गॅस मॉलिक्यूलला मूव्ह करण्यासाठी अवेलेबल स्पेस असते, जागा असते, तेवढं गॅसचं काय असतं, व्हॉल्यूम असतं. लक्षात ठेवा, जेवढं गॅस मॉलिक्यूलला फिरण्यासाठीचं स्पेस अवेलेबल असतो तेवढं काय असतं, गॅस मॉलिक्यूलचं व्हॉल्यूम असतं. फॉर एक्झाम्पल बघा, हा एक असा कंटेनर आहे, 1 लिटर आहे समजा, याचं व्हॉल्यूम किती आहे, 1 लिटर, आणि याच्यात काय गॅस आहे, मग आपण काय म्हणू, या गॅसचं व्हॉल्यूम किती आहे, 1 लिटर आहे. मग मी आता काय केलं, झाकण काढून टाकलं, हा गॅस आता या पूर्ण रूममध्ये फैलला. मग आता आपण ह्या गॅसचं व्हॉल्यूम किती म्हणू, आपण या गॅसचं व्हॉल्यूम म्हणू, जेवढ्या ह्या रूमचं व्हॉल्यूम असेल तेवढं ह्या गॅसचं व्हॉल्यूम आहे. म्हणजे इन शॉर्ट गॅस मॉलिक्यूलला जेवढ्या स्पेस अवेलेबल आहे
पसरण्यासाठी तेवढं आपण त्याला म्हणू शकतो त्याचं व्हॉल्यूम आहे. जेवढा त्याला स्पेस भेटतो पसरण्यासाठी तेवढं त्याचं व्हॉल्यूम आहे. बरं, मग सगळे गॅस मॉलिक्यूल मी असे एकत्र केले, त्यांचं एक कंबाईन काय केलं, व्हॉल्यूम काढलं, तर ते किती एवढ्या जागी इतकं बसलं. एवढ्या जागी इतकं सगळ्या गॅसच्या मॉलिक्यूलचं मी काय केलेलं आहे, व्हॉल्यूम काढलं, त्याची बेरीज केली आणि ते एवढ्या पोर्शनच्या व्हॉल्यूम इतकं बसलं. एवढ्या पोर्शनच्या. ठीक आहे, म्हणजेच काय की ह्या कंटेनरमध्ये गॅस मॉलिक्यूलला एवढी मोठी जागा आहे फिरण्यासाठी, बरोबर आहे. आणि हे जे व्हॉल्यूम आहे ह्या कंटेनरच्या तुलनेत निग्लिजिबल आहे. याचा अर्थ काय, याची काहीच व्हॅल्यू नाही, बरोबर आहे की नाही. मग व्हॉल्यूम ऑफ गॅस इज बिकम व्हॉल्यूम ऑफ कंटेनर, कारण हा एवढा भाग काय निग्लिजिबल आहे. मग व्हॉल्यूम ऑफ गॅस इज इक्वल टू काय झालेलं आहे, आयडियल गॅस कंडिशनमध्ये व्हॉल्यूम ऑफ कंटेनर. बरं, इकडं बघा, आता इकडं काय सांगते रिअल गॅस थेरी, की म्हणती गॅस मॉलिक्यूल पॉईंट लोडनी किंवा पॉईंट मासनी ते रिजिड स्पियर आहे. काय आहे, रिजिड स्पियर आहे. ओके, मग जेव्हा आपण सगळ्या गॅस मॉलिक्यूल, याच्यात पण 1 मोल गॅस आहे, याच्यात 1 मोल होता तर याच्यात पण 1 मोल आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये पण 1 मोल गॅस आहे. आणि यांचं म्हणणं काय रिअल थेरी गॅसवाल्यांचं, की गॅस मॉलिक्यूल कसे आहे, रिजिड स्पियर आहे म्हणे, एकदम मजबूत, ह्याच्यासारखे पॉईंट मास नाही आहे, रिजिड स्पियर आहे. म्हणून त्याच्यामुळं त्यांचं व्हॉल्यूम काय म्हणे, कन्सिडरेबली लार्ज आहे म्हणे, याच्यापेक्षा बरंच मोठं आहे. मग समजा मी सगळ्या गॅस मॉलिक्यूलचं व्हॉल्यूम मेजर केलं आणि त्याची बेरीज केली, तर ती बेरीज साधारण इतकी आली. एवढ्या भागाचं जेवढं व्हॉल्यूम येतं तितकी आली. ह्या कंटेनरच्या एवढ्या भागाचं जेवढं व्हॉल्यूम येतं तितकी काय आली, ह्या सगळ्या गॅस मॉलिक्यूलच्या व्हॉल्यूमची बेरीज आली. बरं, आता ॲज कम्पेअर टू ह्या भागापेक्षा हा भाग कन्सिडरेबल आहे, निग्लिजिबल नाही आहे. जवळजवळ याच्या 30% तर हा भाग आहे. मग आपण याला एलिमिनेट करू शकतो का, नाही. मग ह्या केसमध्ये व्हॉल्यूम ऑफ गॅस काय राहील, काय असतो की व्हॉल्यूम ऑफ गॅस, त्याला अवेलेबल स्पेस मूव्ह करण्यासाठी, गॅसला पसरण्यासाठी जेवढा अवेलेबल स्पेस असतो तेवढा त्याचं व्हॉल्यूम असतं. मग कोणता अवेलेबल स्पेस आहे, हा एवढा, बरोबर आहे. हा एवढा काय आहे, गॅसला अवेलेबल स्पेस आहे मूव्ह करण्यासाठी. मग ह्या केसमध्ये कंटेनर आपला तोच आहे ज्याचं व्हॉल्यूम V आहे. त्याच्यामध्ये हे कशाचं व्हॉल्यूम आहे, गॅस मॉलिक्यूल्सचं. हे कशाचं व्हॉल्यूम आहे, गॅस मॉलिक्यूल्सचं. मग गॅस मॉलिक्यूल्सचं व्हॉल्यूम झालं. मग गॅसचं व्हॉल्यूम किती आहे, गॅस मॉलिक्यूल आणि गॅसचं फरक कळतोय का. गॅस म्हणजे टोटल, जिला अवेलेबल मूव्ह करण्यासाठी स्पेस आहे, आणि व्हॉल्यूम ऑफ मॉलिक्यूल म्हणजे त्यांचे साईज, सगळ्यांच्या साईज, मॉलिक्यूलच्या साईजची आपण काय केली, बेरीज केलेली, ती इथे आहे. लक्षात आहे. मग बघा इथे काय होईल, व्हॉल्यूम ऑफ गॅस काय येईल, व्हॉल्यूम ऑफ गॅस, व्हॉल्यूम ऑफ कंटेनर मायनस व्हॉल्यूम ऑफ मॉलिक्यूल. कसं आलं सांगतो. व्हॉल्यूम ऑफ कंटेनर V, व्हॉल्यूम ऑफ कंटेनर, त्याच्यामध्ये गॅस मॉलिक्यूल्सचं किती व्हॉल्यूम आहे, इतकं मॉलिक्यूल्सचं. मग आपल्याला माहिती आहे गॅसचं व्हॉल्यूम किती आहे, इतकं, हे बाहेरचं मोठी जागा. का बरं इतकं आहे, कारण गॅसला एवढा स्पेस आहे इथं ह्या कंटेनरमध्ये मूव्ह करण्यासाठी, म्हणून त्याचं व्हॉल्यूम इतकं आहे. ठीक आहे, मग त्याचं व्हॉल्यूम जर इतकं आहे तर मग हे कसं काढता येईल मॅथमॅटिकली, हा टोटल व्हॉल्यूम आहे, त्याच्यातून एवढा व्हॉल्यूम जर आपण वजा केला तर आपल्याला ह्या भागाचं व्हॉल्यूम मिळतं. ठीक आहे, असे गणित तुम्ही केलेले. याला मी जरा VG इज इक्वल टू V मायनस B लिहितो, वेअर B काय, एक्सक्लुडेड व्हॉल्यूम. बीला काय म्हणायचं, एक्सक्लुडेड व्हॉल्यूम किंवा को व्हॉल्यूम. बीला 2 नाव आहे, जसं कोणाला घरी 1 म्हणतात आणि इकडे 1 म्हणतात, को व्हॉल्यूम. बरं, एक्सक्लुडेड व्हॉल्यूम म्हणजे काय, एक्सक्लुडेड म्हणजे एलिमिनेट करणे किंवा त्याला वगळणे. हे बघा, हे एवढा मोठा कंटेनर आहे, त्याच्यामध्ये आपण एवढं व्हॉल्यूम वगळलेलं आहे बघा, मायनस करून टाकलेलं आहे. हे एवढं व्हॉल्यूम आपण काय केले, वगळलेलं आहे. राहिलेलं व्हॉल्यूम काय झालं, गॅसचं व्हॉल्यूम झालं. क्लिअर आहे. मग ही सगळी कळेस कशाबद्दल आहे, 1 मोल ऑफ गॅस. हे कशाबद्दल आलं, 1 मोल ऑफ गॅस. समजा मी ह्या कंटेनरमध्ये 1 मोलच्या जागी
10 मोल गॅस टाकले. किती मोल टाकले गॅस? 10 मोल गॅस टाकले. तर काय होणार रे? इथं जे मॉलिक्युल्सचं व्हॉल्यूम होईल हे पण 10 पट होईल, कारण सगळ्या तुम्हाला एक सांगितलेलं आहे काय की सगळे जर गॅस सेम असेल तर सगळ्या गॅस मॉलिक्युल्सचं हे जे मॉलिक्युल्स असतात ते आयडेंटिकल असतात. म्हणजे जर ऑक्सिजन घेतला, किती बी घेऊ, 10 मोल घेऊ, 20 मोल घेऊ, सगळ्या ऑक्सिजनचं मॉलिक्युल्स काय असणार? सारखेच असणार. बरोबर आहे. मग समजा इथं व्हॉल्यूम ऑफ हे पण काय होईल? मॉलिक्युल्स 10 पट होईल, कारण मी गॅसची संख्या किती? 10 मोल केली. आधी किती मोल होती? 1 मोल होती. 1 मोल होती म्हणजे किती झालं? 6.022 × 10⁻23 मॉलिक्युल्स होते. आता काय केलं? 10 पट केलं, म्हणजे त्याला 10 पट गॅसचे मॉलिक्यूल उपलब्ध झाले. 10 पट गॅसचे मॉलिक्युल्स उपलब्ध झाले म्हणजे तुमचं गॅसच्या मॉलिक्युल्सचं व्हॉल्यूम पण काय झालं? 10 पट झालं. म्हणजे तुम्हाला इथं काय लिहावं लागेल? 10 लिहावं लागेल. समजा तुम्ही गॅस मॉलिक्यूल एन मॉलिक्यूल घेतले. किती घेतले? एन घेतले. 10 नाही घेतले, एन घेतले. मग तुम्हाला इथं काय लिहावं लागेल? एन लिहावं लागेल. बस हेच आहे आपलं. मग आपण करूया याला नीट. कसं करायचं बघा. ओके, इथं लिहू. याला मिटवतो. ठीक आहे. फॉर n मोल ऑफ गॅस वी हॅव याच्या खाली लिहा. याच्या खाली काय आहे? Vg इज इक्वल टू V मायनस NB. ठीक आहे, कारण कंटेनरचं व्हॉल्यूम तर तितकंच आहे, ते बदलणार आहे का नाही. पण गॅस खूप सारे झाले. गॅस काय झाले? वाढलेत. गॅस जर वाढले तर काय होणार इथं? मग त्यांचं व्हॉल्यूम सुद्धा वाढणार. गॅस मॉलिक्यूल वाढले की त्यांचं व्हॉल्यूम वाढणार. अल्टिमेटली बी काय? सगळ्या गॅस मॉलिक्यूलच्या व्हॉल्यूमची बेरीज आहे. ओके, चालेल. मग त्याच्यानंतर सिग्निफिकन्स काय या बीचा? ह्या बीचा उपयोग काय बाबा? काय कळतं या बीहून? आपल्याला एक गोष्ट कळती की बी डिपेंड्स ऑन साईज ऑफ गॅस मॉलिक्युल्स. बी डिपेंड साईज ऑफ गॅस मॉलिक्युल्स. क्लिअर आहे? बी कशावर डिपेंड करतं? साईज ऑफ गॅस मॉलिक्यूल. समजा गॅस मॉलिक्यूलची साईज वाढली, काय होणार रे? समजा हे छोटे छोटे स्पेअर आहे, त्यांच्या जागी असे मोठे मोठे आले. ही जागा इतकी करत होती पहिले छोटे छोटे असताना, ही जागा जरा मोठी होऊन जाईल. म्हणजेच काय की जेवढे मोठ्या साईजचे गॅस मॉलिक्युल्स असेल तेवढी ह्या बीची व्हॅल्यू जास्त असेल. बरोबर आहे की नाही? जर तुम्ही छोटे छोटे गॅस मॉलिक्यूल असे 6.022 × 10⁻23 घेतले आणि त्याच्या जागी तुम्ही एवढे जर घेतले, सेम अमाऊंट घेतली हीच, तर कोणाचं व्हॉल्यूम जास्त येणार? यांचं येणार, कारण साईज मोठी आहे. बरोबर नाही? म्हणजे बीची व्हॅल्यू केव्हा जास्त राहील? जेव्हा गॅस मॉलिक्युल्सची साईज जास्त राहील. क्लिअर आहे एवढी गोष्ट? बर. त्याच्यानंतर आणखीन काय येतं? आणखीन 1-2 प्रॉब्लेम्स घेऊया आपण. हे कळलं का? कसं आलं येतं? काहीच नाही आहे. कंटेनरचं व्हॉल्यूम किती आहे? V आहे. त्याच्यामधून काय केलं? सगळ्या गॅस मॉलिक्युलचं व्हॉल्यूम मोजलं, तिथे किती आलं? Vg आलं. Vgलाच आपण काय म्हटलं? बीलाच काय? एक्सक्लुडेड व्हॉल्यूम म्हणतात. एक्सक्लूड करतो आपण. ठीक आहे, बाकी काही नाही आहे. आपल्याला हे कळालं की व्हॉन डर वॉलचं इक्वेशन कसं आलं. गॅसचं व्हॉल्यूम किती आलं? मग V मायनस NB आलं. किती आलं? V मायनस NB आलं. मग आपल्याला ते काय करावं लागेल? त्याच्या इक्वेशनमध्ये Vच्या जागी टाकावं लागेल. त्याच्यानंतर बघा आपण काही प्रॉब्लेम्स बघू त्याच्यावर आलेले. हां, त्यातपूर्वी हे जे आहे Vg इज इक्वल टू V मायनस NB, याचं युनिट काय रे? युनिट कसं काढणार? तुम्हाला माहिती आहे हा काय? व्हॉल्यूम आहे. हे जर व्हॉल्यूम आहे तर इकडची टर्म पण काय पाहिजे? व्हॉल्यूममध्येच पाहिजे. यांचं पण डायमेन्शन काय पाहिजे? व्हॉल्यूम इतकंच पाहिजे. तेव्हाच या दोन टर्मचं सबस्ट्रॅक्शन पॉसिबल आहे. मग काय करणार तुम्ही? काय करणार? V इज इक्वल टू NB. बरोबर नाही? याचं डायमेन्शन सारखं असेल तरच त्यांचं सबस्ट्रॅक्शन पॉसिबल आहे ना. का असं कधी केलेलं आहे? 10 लिटर मायनस 10 मीटर
आणि इज इक्वल टू 0. ठीक आहे, असं केलं तर काय होईल, 2020चं फिजिक्सचं नोबल भेटेल. काय भेटेल, 2020चं फिजिक्सचं नोबल तर नक्की भेटेल त्याला. बरं, ओके. मग काय करणार तुम्ही, ओके, हे कटलं, हे कटलं, कटलं 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 कटलं, हे काय आहे, लिटर. व्हॉल्यूम कशात मेजर करतो आपण, लिटरमध्ये. बरं, मोल्स कशात करतो, हे नंबर ऑफ मोल्स मोलमध्ये करतो. बी जसंच्या तसं इकडं काय, बी इज इक्वल टू लिटर पर मोल. काय आलं मग युनिट, लिटर पर मोल. बीचं युनिट काय आहे, लिटर पर मोल. ठीक आहे, जनरली याची व्हॅल्यू तुम्हाला एक्झाममध्ये दिलेली असत. ठीक आहे सर, ही बीची व्हॅल्यू दिली नसली तर काढता येऊ शकते का, येती. काढायला त्याचा फॉर्म्युला आहे बघा, बी इज इक्वल टू 4 Na इंटू व्ही मॉलिक्यूल. मॉलिक्यूल, हा इथं फक्त मॉलिक्यूल आहे, मॉलिक्युल्स नाही आहे. काय सांगितलेलं आहे, 4 गुणीला Na म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर इंटू व्हॉल्यूम ऑफ 1 मॉलिक्यूल. एका मॉलिक्यूल जो पण गॅस दिला असेल त्याच्या एकाचं काय करायचं, व्हॉल्यूम काढायचं, त्याला ॲव्होगॅड्रो नंबरनं मल्टिप्लाय करायचं. मग काय होईल, 1 मोल गॅसचं तुम्हाला काय मिळेल, हे मिळेल व्हॉल्यूम, आणि त्याला 4 न गुणायचं. मग ती व्हॅल्यू काय आहे, बीची, फॉर 1 मोल. फॉर 1 मोल ही कशाची व्हॅल्यू आहे, 1 मोल. 4 का लिहावं लागतात, तर 4 याच्यामुळे लिहावं लागतात, जेव्हा तुम्ही गॅस मॉलिक्यूल असे जेव्हा अरेंज करतात ना, त्याच्यात थोडासा स्पेस राहतो, जो स्पेस राहतो त्या स्पेसचं कॉम्पन्सेशन करण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, त्याला 4 टाइम्स लिहावं लागतं. मग याच्यात व्हॅल्यू टाका बरं, 4 गुणीला ॲव्होगॅड्रो नंबर तुम्हाला माहिती 6.022 इंटू 10⁻23 इंटू व्हॉल्यूम. बरं, व्हॉल्यूम कसं काढणार आहे मॉलिक्यूलचं, लक्षात आहे तुम्हाला, मॉलिक्यूल स्पेरिकल मानल्या जातात, तर 4/3 पाय आर क्यूब. हे आर काय असणार, आर असणार मीन रेडियस ऑफ मॉलिक्यूल. मॉलिक्यूलची काय असणार, मीन रेडियस असणार. ठीक आहे, ओके. अशा पद्धतीनं आपल्याला काढता येऊ शकतं. लिहून ठेवणे, आलं तर आलं, नाही येणार सहसा बीची व्हॅल्यू दिलेली असं हे जेई सॉरी नीटमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट बघूया. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंटकडे जाण्यापूर्वी 1-2 प्रॉब्लेम घेऊया. मी काय सांगितलं की बीची व्हॅल्यू कम्पेअर व्हॅल्यू ऑफ बी. बरं, काय सांगितलं तुम्हाला दिलं, F2 आणि Cl2. पहिला क्वेश्चन, कोणाची बीची व्हॅल्यू जास्त असेल रे, F2ची का Cl2ची. सिम्पल आहे सर, याचं मॉलिक्यूलचं साईज जास्त आहे, कारण याला 3 शेल आहे, याला 2 शेल आहे, असं पण म्हटलं तरी चालतं. बरं, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट काय क्वेश्चन आहे, ओके. हेलियम, निऑन, आर्गॉन, झेनॉन, कोणता येईल रे, हा छोटा आहे. ओके, क्लिअर आहे, सर्वात मोठा हे झाला दुसरा. थर्ड CH2 म्हणजे इथेन, मिथेन, C3H8 आणि हे काय, प्रोपेन. ओके, काय येणार मग, CH4 ग्रेटर दॅन CH6 आणि C3H8. बरोबर आहे की नाही, जसं साईज ऑफ मॉलिक्यूल. त्याच्यानंतर आणखीन एखादं गणित, जर समजा तुम्हाला हे दिलं, काय दिलं, एक कंपाऊंड दिला, आयसोमर दिला बघा, काय दिला, स्ट्रेट चेन कंपाऊंड दिला, छोटासा घेतो CH2 CH3 आणि दुसरा दिला कोणाचं बी जास्त आहे. ओके, कोणाचं बी जास्त आहे सर, स्ट्रेट चेनवाल्याचं. बरोबर आहे, कारण हा मोठा आहे. जेवढा साईज मोठी मॉलिक्युल्सची तेवढी बीची व्हॅल्यू मोठी असणार. क्लिअर आहे, चालेल ना. मग आता आपण बघूया कशाचं करेक्शन करूया. आता आपण करेक्शन करूया कोणाचं, प्रेशरचं. ओके, प्रेशरचं करेक्शन करूया. कसं करणार प्रेशरचं करेक्शन, प्रेशर वॅन्डरवॉल प्रेशर करेक्शन अशी पण हेडिंग तुम्ही टाकू शकता, प्रेशर करेक्शन. प्रेशर करेक्शन
ओके, काय कॉन्स्टंट कोणता असतो त्याचा? कॉन्स्टंट ए. प्रेशर करेक्शनमध्ये कॉन्स्टंट असतो ए. बरं, आयडियल केसमध्ये काय कंडिशन असते रे बघा बरं. आयडियल गॅस, समजा हे कंटेनरची वॉल आहे आणि आयडियल गॅस थेरी काय सांगती की ह्या कंटेनरच्या वॉलला हा जर मॉलिक्यूल जाऊन हिट केला तर तो कोलिजन कसा असतो म्हणे, इलास्टिक असतो. कोलिजन कसा असतो, इलास्टिक असतो. बरं, त्याच्यानंतर समजा या कंटेनरमध्ये अजून 2-3 मॉलिक्युल्स आहे. हा ए मॉलिक्यूल आहे, हे बी मॉलिक्यूल त्याच्या मागचे. यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं का? नसतं. नो फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा नो इंटर मॉलिक्युलर फोर्सेस इज प्रेझेंट. नो इंटरमॉलिक्युलर फोर्सेस इज प्रेझेंट. मग अट्रॅक्शन पण नाही, रिपल्शन पण नाही. या दोघांमध्ये काय? अट्रॅक्शन पण नाही. हा येईल झुमझुम झुम, याला आदळण, स्ट्राईक होऊन वापस जाईल. हा येईल, स्ट्राईक होईल, वापस जाईल. हे पण काही स्ट्राईक होईल, वापस जाईल. हे एकमेकावर पण स्ट्राईक होऊ शकतं. ठीक आहे. आणि कोलिजन कसं आहे म्हणे, इलास्टिक आहे, म्हणून त्याच्यामुळे काही मोमेंटममध्ये फरक पडणार नाही. याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन नसतं. बरं, मग मला सांगा याचं प्रेशर काय असेल रे? जेवढं ह्या मॉलिक्युल्सने याच्या वॉलवर दिलं तेवढं याचं प्रेशर असणार. तेवढं काय असणार? याचं प्रेशर असणार. बरं, केस दुसरी बघा. रिअल कंडिशनमध्ये काय असतं? हा तुमचा कंटेनर झाला. ह्या कंटेनरवर हा जाऊन हिट करणार. ओके, हा हिट करणार ए. त्याच्या मागे हा एक, हा एक, हा एक, असे 3 मॉलिक्युल्स आहे. परत त्याचं समजा बी नाव आहे. आता ह्यांच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? रिअल गॅस थेरी काय म्हणते? इंटर मॉलिक्युलर फोर्सेस आर प्रेझेंट. ग्रामॅटिकल मिस्टेक सर. प्रेझेंट याच्यामध्ये काय आहे? इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट. म्हणजे जर समजा अट्रॅक्शन असेल, काय अट्रॅक्शन, ह्या मॉलिक्युल्सला हे मागं ओढत आहेत. मग मला सांगा हा त्याला एवढ्या जोरात धडकन का जेवढा हा धडकतोय? हा याला जितक्या जोरात धडकतोय तेवढा हा धडकल का? याला नाही धडकणार. याला मागून खेचतायत. वेक्टर ॲडिशन माहिती, हा तर जातो इकडे, पण याला बॅकवर्ड साईडला पण ॲरोज आहेत. ठीक आहे. फोर्स कोणती क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. ठीक आहे. बरं, आता मला सांगा प्रेशर काय असतं? गॅसचं प्रेशर काय असतं? प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्यूल ऑन द वॉल ऑफ कंटेनर. प्रेशर कशाला म्हणतो आपण? गॅसचं प्रेशर कसं असतं? जे गॅस मॉलिक्यूलनं त्याच्या वॉलला, कंटेनरच्या वॉलला एक्झर्ट केलं ते प्रेशर आपण कन्सिडर करतो. ह्या केसमध्ये गॅसनं कोणावर प्रेशर क्रिएट केलेलं आहे? फक्त कंटेनरच्या वॉलवर. फक्त कंटेनरच्या वॉलवर गॅस मॉलिक्युल्सनं काय केलेलं आहे? प्रेशर एक्झर्ट केलेलं आहे. म्हणजे इथे काय येईल? प्रेशरची व्हॅल्यू पी येईल. पण ह्या केसमध्ये काय झालेलं आहे? ह्या केसमध्ये गॅस मॉलिक्युल्सने कंटेनरच्या वॉलवर पण प्रेशर एक्झर्ट केलेलं आहे. त्याचबरोबर ह्या गॅस मॉलिक्युलने ह्या मॉलिक्युल्सवर पण प्रेशर एक्झर्ट केलेलं आहे. बरोबर आहे की नाही? ह्या मॉलिक्युल्स कसे रिजिड स्पिअर आहे. स्पिअर आहे तर त्यांना काहीतरी आकार असन, एरिया असन. त्या एरियावर काहीतरी प्रेशर जात असन, फोर्स. यांचा फोर्स अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आहे. अट्रॅक्टिव्ह फोर्सेस काही एरिया, युनिट एरियावर पडत असेल की नाही? म्हणजे प्रेशरच झालं ना एक प्रकारचं, फोर्स पर युनिट एरिया. मग याच्यामध्ये काय असणार? 2 प्रकारचे प्रेशर असणार. एक प्रेशर आपण एक्सटर्नल म्हणू, पी एक्सटर्नल. समजा पी इज इक्वल टू पी एक्सटर्नल. इथं काही पी एक्सटर्नल. या केसमध्ये, आयडियल केसमध्ये दोघं काही सारखं. इथे काय येणार? प्रेशर ऑफ गॅस पी इज इक्वल टू पी एक्सटर्नल प्लस पी इंटरनल. पी इंटरनल कशाला म्हणायचं? प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस अमंग देम. या गॅस मॉलिक्यूलने एकमेकावर जे प्रेशर एक्झर्ट केलं त्याला काय म्हणतो आपण? इंटरनल प्रेशर. आपसातलं, आतल्या आत. एक्सटर्नल प्रेशर, प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्यूल ऑन द वॉल ऑफ कंटेनर, त्याला आपण एक्सटर्नल म्हणू. म्हणून यांची काय होणार? बेरीज होणार.
कारण इकडं पण प्रेशर आहे इकडं पण प्रेशर आहे, त्यांच्यात बी प्रेशर देते, ते बाहेरच्यांवर पण प्रेशर देते. सगळ्या प्रेशरची काय होणार, बेरीज होणार. बरोबर आहे. मग पी ऑफ पी जी काय येणार आपला हा येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया. ठीक आहे. पी एक्सटर्नल. ठीक आहे. पी एक्सटर्नल आतला पी होता. ठीक आहे. आयडियल गॅसमधला हा पी एक्सटर्नल. मग याची व्हॅल्यू मी असं टाकू शकतो का इकडून पी, कारण ही व्हॅल्यू पी प्लस पी इंटरनल, कारण एक्सटर्नल फोर्स पी आहे की नाही ह्या केसमध्ये. आपला आयडियल गॅस इक्वेशन काय म्हणतं, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. हा गॅस जर आयडियल आहे तर याचं प्रेशर किती असणार, पी असणार. हे प्रेशर फक्त एक्सटर्नल कंटेनरच्या वॉलवर आहे म्हणून मी त्याला पी एक्सटर्नल म्हटलं, जे की किती आहे, पी आहे. मग हे एक्सटर्नल प्रेशर जर असेल तर हे इथं पण तेच येणार, कारण हे याच्यावरचं आढळणारं प्रेशर आहे पी एक्सटर्नल. मग हेच आहे, कारण इथं बी 1 मोल गॅस आहे, इथं पण 1 मोल गॅस आहे. सगळी गोष्ट डिराईव्ह आपली 1 मोलवरच चालू आहे, एवढं लक्षात ठेवणे. ठीक आहे. कळालं. पी इज इक्वल टू हे. मग इथं ह्या केसमध्ये गॅसचं व्हॉल्यूम काय आलं, पी जी. पी जी म्हणजे एक्सटर्नल प्रेशर प्लस त्यांच्यातलं. इथं काही फोर्स ऑफ अट्रॅक्शनच नव्हतं, फोर्सच नव्हता यांचं एकमेकांवर, तर प्रेशरचा प्रश्नच नाही. फोर्सच 0 आहे. एफ अपॉन ए. प्रेशर काय असतं, फोर्स अपॉन एरिया. हे 0 आहे, तर हे किती बी असो काय घेणं देणं आपल्याला. बरोबर आहे की नाही. प्रेशर इथं काय येणार, 0 येणार. म्हणजे इंटरनल प्रेशर इथं 0 आहे, इथं आहे म्हणून ॲड केलं. म्हणून काय केलं, ॲड केलं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा. इकडे बघू आपण. आता आपल्याला काय करायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. काय करायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टाईप मॉलिक्यूल. की किती मॉलिक्यूल्स आहे बाबा या कंटेनरमध्ये जे एक्सटर्नल प्रेशर लावतात. किती मॉलिक्यूल्स आहे रे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टाईप मॉलिक्यूल रिस्पॉन्सिबल फॉर पी एक्सटर्नल. किती आहे रे, एन अपॉन व्ही. बघा हा कंटेनर आहे समजा असा. ओके. हा मॉलिक्यूल. आता तुम्हाला एक माहिती की गॅसेस कंटिन्युअस रॅन्डम मोशनमध्ये असतात. गॅसेस कसे असतात, रॅन्डम मोशनमध्ये असतात. म्हणजे हा कधी ना कधी याला हिट करणार, हे पण मॉलिक्यूल इकडं कुठंतरी हिट करणार. गॅस मॉलिक्यूलची मोशन ही कंटिन्यू चालू असते एक्सेप्ट 273 डिग्री सेल्सिअस और 0 केल्विन. 0 केल्विन किंवा -273 डिग्रीला गॅस मॉलिक्यूल्सचं काय होते, मोशन स्टॉप होऊन जाते. ठीक आहे. तर हे सध्या तर ही कंडिशन नाही आहे आपल्याकडं. ठीक आहे. मग हे गॅस मॉलिक्यूल्स काय करताय, सगळे मोशनमध्ये. मग मला सांगा, हा मॉलिक्यूल पण स्ट्राईक होणार, हा मॉलिक्यूल पण एक कंटेनरच्या वॉलवर प्रेशर देणार, हा पण देणार, असे सगळेच देणार. सगळे मॉलिक्यूल्स काय करणार, कंटेनरच्या वॉलवर प्रेशर एक्झर्ट करणार. आणि याच्यामध्ये किती मॉलिक्यूल्स आहे सध्या, किती मोल्स मॉलिक्यूल आहे, 1 मोल आहे. जर n मोल मॉलिक्यूल असेल तर n मॉलिक्यूल कंटेनरच्या वॉलवर प्रेशर एक्झर्ट करणार. किती पण मॉलिक्यूल्स असले सगळेच्या सगळे कंटेनरच्या वॉलवर काय करणार, प्रेशर एक्झर्ट करणार. मग ते कसं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय देणार, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस मॉलिक्यूल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ कंटेनर. हे काय झालं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टाईप मॉलिक्यूल विच इज रिस्पॉन्सिबल फॉर पी एक्सटर्नल. बर. त्याच्यानंतर काय करणार, एक मिनिट. पी एक्सटर्नल रिस्पॉन्सिबल फॉर, ठीक आहे, इतकं जरी झालं, एक रिस्पॉन्सिबल फॉर एक्सटर्नल प्रेशर असं जरी लिहिलं, एक्सटर्नल काही गरज नाही याचं माझ्या हिशोबानं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टाईप मॉलिक्यूल्स, एक मिनिट सॉरी, फक्त एवढंच होतं.
कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टाईप मॉलिक्यूल. ए टाईप मॉलिक्यूल म्हणजे काय, असे मॉलिक्यूल जे काय करतायत, कंटेनरच्या वॉलवर प्रेशर एक्झर्ट करतायत. ए टाईप मॉलिक्यूल. ठीक आहे. रिस्पॉन्सिबल फॉर प्रेशर ऑन वॉल ऑफ कंटेनर. ठीक आहे. बर, त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी टाईप मॉलिक्यूल. काय, बी टाईप मॉलिक्यूल्स रिस्पॉन्सिबल फॉर प्रेशर among them. बरोबर आहे नाही. त्यांच्यातलं प्रेशर निर्माण करणारे बी टाईपचे मॉलिक्युल्स किती आहे, त्यांच्यावर सगळेच कोणावर ना कोणावर प्रेशर एक्झर्ट करणार. हा याच्यावर करणार, हा याच्यावर प्रेशर एक्झर्ट करणार. कारण सगळे गॅस मॉलिक्यूल एकमेकांकडं इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट आहे यांच्यामध्ये. म्हणजे सगळेच्या सगळे किती बी मोल असत, याच्यात 10 मोल जरी असत तरी सगळे एकमेकांवर प्रेशर एक्झर्ट करणार. 20 मोल जरी असले तर सगळे मॉलिक्युल्स एकमेकांवर काय करणार, फोर्सेस एक्झर्ट करणार. फोर्सेस एक्झर्ट केला म्हणजे प्रेशर आलंच. फोर्स एक्झर्ट झाला म्हणजे प्रेशर आलंच. ठीक आहे. कारण काय, गॅस मॉलिक्यूल रेजिड स्पियर आहे. रेजिड स्पियर असल्यामुळे त्यांना काहीतरी एरिया असणार. ठीक आहे. तर मग सगळेच आहे. मग किती आहे याच्यामध्ये मॉलिक्युल्स, किती आहे, एन मॉलिक्युल्स आहे. एन मॉलिक्युल्स डिवायडेड बाय व्ही. ओके. बर, त्याच्यानंतर काय करणार, हे लिहून घ्या इथपर्यंत. बर, त्याच्यानंतर हियर इथे ह्या याच्यात बघा, हियर P internal is proportional to A type molecules आणि B type molecules. P internal कशावर डिपेंड आहे म्हणे, A टाईप आणि B टाईप मॉलिक्युल्सवर. जर A टाईप आणि B टाईप मॉलिक्युल्स जर वाढले तर इंटरनल प्रेशर काय होणार, वाढणार. ठीक आहे. ए टाईप आणि बी टाईप मॉलिक्युल्स जर वाढले तर इंटरनल प्रेशर काय होणार म्हणे, वाढणार. कारण इथं मॉलिक्युल्स खूप सारे झाले. ठीक आहे. खूप सारे झाले तर यांच्यामधला फोर्स काय होणार, वाढणार. म्हणजे संख्या वाढली तर प्रोडक्शन पण काय होतं, वाढतं की नाही. बरोबर आहे की नाही. समजा 10 वर्कर मिळून 100 वस्तू बनवत असेल. आता 100 वर्कर झाले तर प्रोडक्शन किती होणार, 1000 होणार. वाढलं की नाही प्रोडक्शन. ठीक आहे. तसंच मग इथं मॉलिक्युल्स जर वाढले ए टाईप आणि बी टाईपचे तर त्यांच्यामधला प्रेशर पण काय होणार, वाढणार. ओके. त्यांच्यामध्ये काय प्रेशर पण काय होणार, वाढणार. तर प्रेशर कशावर डिपेंड आहे म्हणे, या मॉलिक्युल्सच्या नंबरवर. ए टाईप बी टाईप मॉलिक्यूल नंबर ऑफ करू वाटलं असतं, नंबर ऑफ मॉलिक्यूल, ए बी नंबर ऑफ मॉलिक्युल्स. बर, मग पी इंटरनल इज प्रपोर्शनल टू यांच्या कॉन्सन्ट्रेशनवर. अल्टिमेटली कॉन्सन्ट्रेशनवरच आहे ना. कॉन्सन्ट्रेशनमध्ये तेच येतं, आपण शिकलेलो आहे. कॉन्सन्ट्रेशनवर नंबर वाढला म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन. की युनिट व्हॉल्यूममध्ये जेवढे जास्त नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस जास्त तेवढं त्यांच्यावर प्रेशर जास्त. बरोबर आहे नाही. ठीक आहे. एवढं काही एक्सप्लेन करण्यासारखं मला वाटत नाही याच्यात. मग आता प्रोपोर्शनॅलिटी साईन आपल्याला गायब करायची, तर काय करणार, इज इक्वल टू ए एन स्क्वेअर व्ही स्क्वेअर, वेअर ए इज प्रेशर करेक्शन कॉन्स्टंट. वॅन डर वॉल्स प्रेशर करेक्शन कॉन्स्टंट जरी म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. चालेल. मी मुद्दामून पार्टमध्ये हे लेक्चर करत आहे
कारण करप्ट होण्याची मला भीती वाटते आहे कंटिन्यू केलं तर, त्याच्यामुळे मी जरा ब्रेक घेतो आहे आणि स्टॉप करतो आहे. ओके, बरं. मग काय आलं आपलं व्हॉल्यूम, हे कळालं कसं आलं? पी सॉरी काय आलं होतं इथं, मी विसरलो. an² v², कशाची व्हॅल्यू आली ती? पी इंटची आली ती, पी इंटची व्हॅल्यू ही आली. बरं, इथं प्रेशर ऑफ गॅस लिहिलेलं होतं बघा आपण, पी जी इज इक्वल टू काय लिहिलेलं होतं? पी प्लस पी इंटरनल असं लिहिलेलं होतं बघा तिथं. तर मग याच्यात व्हॅल्यू टाकाई, पी प्लस an² v², प्रेशर ऑफ गॅस. ही व्हॅल्यू आपल्याला वॅन डर वॉलच्या इक्वेशनमध्ये टाकली तर काय होतं? आयडियल गॅस इक्वेशन काय होतं? पी व्ही इज इक्वल टू nRT. मग आता याला काय केलं? पीची व्हॅल्यू काय आली? ही पी प्लस an² v², ही पीची व्हॅल्यू आली. ठीक आहे, प्रेशर ऑफ गॅस. बरं, रिअल गॅससाठी, हे आयडियल गॅस, हे कशासाठी? आयडियल गॅससाठी. बरं, नंतर व्हॉल्यूमसाठी काय आली होती आपली? व्ही मायनस एन बी, व्ही जी इज इक्वल टू व्ही मायनस एन बी. मग काय आहे? व्ही मायनस एन बी इज इक्वल टू एन आर टी. क्लिअर आहे इथपर्यंत? कसं आलं तर NRT जसंच्या तसं. ठीक आहे, चालेल. मग बाकी काहीच नाही आहे. बरं, आणखीन एक गोष्ट, या एचा सिग्निफिकन्स काय? या एचा सिग्निफिकन्स काय आहे हे आपण बघूया. एचं महत्त्व काय, म्हणजे ए पासून काय काय कळतं आपल्याला. तर काय सिग्निफिकन्स ऑफ ए? व्हॅल्यू ऑफ ए इज प्रपोर्शनल टू, कशाला प्रपोर्शनल असते? इंटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इंटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. एची व्हॅल्यू तेवढी जास्त जेवढं इंटर मॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन गॅसमध्ये जास्त. बरं, कसं होणार बघा. आता समजा तुमच्याकडे एक पोलार सॉल्व्हंट आहे, पोलार गॅस आहे, दुसरा आहे नॉन पोलार. पोलार गॅस SO2, नॉन पोलार गॅस मिथेन CH4 किंवा काही पण घेऊ शकता, फ्लोरीन बी घेऊ शकता, क्लोरीन बी घेऊ शकता. ओके, नॉन पोलार आहे. इकडे काय हे सगळेच्या सगळे आहे. मग आता मला सांगा कोणामध्ये फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन जास्त असणार? यांच्यामध्ये, बरोबर नाही? डायपोल यांच्यामध्ये कोणता असणार? कोणतंच नसणार. डायपोल, इंड्यूस डायपोल किंवा इन्स्टंटेनियस डायपोल. एखादा जर इकडे इलेक्ट्रॉन गेला तर थोड्या काळासाठी, म्हणजे यांच्यामध्ये वॅन्डरवॉल फोर्स जास्त असन, यांच्यामध्ये कमी असन. दोघांमध्ये वॅन्डरवॉल फोर्सेस आहे, बरोबर नाही? वॅन्डरवॉल फोर्सेसचे आपण टाईप पकडले तर याच्यामध्ये काय येणार? डायपोल इंटरॅक्शन येणार. मग त्याच्यामुळं हा जास्त राहील. मग याच्यात व्हॅल्यू SO2 काय असणार? जास्त असणार मिथेनपेक्षा, कारण इंटरमॉलिक्युलर फोर्स काय जास्त. A ऑफ SO4. ठीक आहे, कम्पेअर केलं जर. त्याच्यानंतर दुसरं एक गणित आहे बघा, वाटलंच तर आपण इथं लिहून ठेवू. काय? हायर द इंटर मॉलिक्युलर फोर्स, हॅशटॅग लावा याला, हायर द व्हॅल्यू
ऑफ बी. क्लिअर आहे? नाही सॉरी, ए चालू आहे, कशाला बी आणलं सर मध्येच. ओके, जेवढा जास्त असेल, हायर द व्हॅल्यू ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स, जेवढा इंटरमॉलिक्युलर फोर्स असेल तेवढं ते जास्त असेल. नेक्स्ट आहे बघा, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. काय रे याच्यामध्ये कोणाचं जास्त एची व्हॅल्यू येईल? कोणाची जास्त एची व्हॅल्यू येईल? कोणाची येईल? हे बघा, सिंपल गोष्ट आहे. हा कोणत्या स्टेटमध्ये आढळतो रे? सॉलिड. हा लिक्विड, गॅस गॅस. मग मला एक सांगा, त्याच्यानंतर गॅसमध्ये, ठीक आहे. मग हा सॉलिड काय रे? सॉलिडमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन काय असतात? जास्त असतात. त्या पद्धतीने जर याला सोडवलं तर असं येऊन जाईल. याच्यात का बरं? हे बघा, हा फ्लोरीन आहे आणि हा असा फ्लोरीन आहे आणि हा असा क्लोरीन आहे, हा असा क्लोरीन. सर हे तर कळालं, हे तर कळालं, हे सॉलिड आहे म्हणून जास्त, हे लिक्विड आहे म्हणून जास्त, पण हे दोन गॅस आहे, याचं कम्पेअर करून दाखवा. याचं काय कम्पेअर करणार? हे बघा, याच्यामध्ये दोनच शेल आहे, म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज याच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय? वीक आहे. याच्यामध्ये काय जास्त आहे. मग याच्यामध्ये इलेक्ट्रॉन काय एकमेकाला जास्त धरून राहतात, याच्यामध्ये कमी राहतात. त्याच्यामुळे हे सॉरी दूर आहे, याच्यामध्ये याचे इलेक्ट्रॉन याच्या न्यूक्लियसपासून दूर आहे, म्हणून काय होतं, याचे इलेक्ट्रॉन, हे जे इलेक्ट्रॉन आहे याच्या न्यूक्लियसपासून दूर आहे, मग यांच्या इलेक्ट्रॉनचा न्यूक्लियसचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी आहे, म्हणून हे एकमेकाला जास्त जवळ धरतात. क्लिअर आहे? त्याच्यामुळं ही ऑर्डर बनते. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया. नेक्स्ट काय प्रॉब्लेम आहे? नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, कशावर डिपेंड असतं मग? व्हॅल्यू ऑफ बी, सॉरी कोणती व्हॅल्यू काढतोय? ए काढतोय. व्हॅल्यू ऑफ ए कशावर डिपेंड असतं? इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. बरं, याच्यामध्ये सांगा आता मला, N2 O2 NH3 आणि आणखीन कोणता देऊ? मिथेन देऊ का? N2 O2 CO2. बरं, सांगा कोणता कोणता असन बरं? सर हे 44, सर हे 17, हे 32 याचा ॲटॉमिक वेट. बरं, आणि हे 28. ओके सर, काय लिहिलं आहे? ॲटॉमिक वेट लिहिलं. तर लिहा एक पॉईंट लिहा की व्हॅल्यू ऑफ ए also depends on value of A also depends on molecular mass of gas. A ची व्हॅल्यू कशावर डिपेंड असते? मॉलिक्युलर मास. जेवढं जास्त मॉलिक्युलर मास तेवढं जास्त एची व्हॅल्यू. एची व्हॅल्यू कशाची व्हॅल्यू? एची व्हॅल्यू. मग काय केलं? याच्यात कोणाचं मॉलिक्युलर मास जास्त आहे? याच्यात CO2चं सर्वात जास्त आहे, त्याच्यानंतर O2चं जास्त आहे, त्याच्यानंतर N2चं जास्त आहे, त्याच्यानंतर अमोनियाचं जास्त आहे. ठीक आहे. तर तुम्ही बुकमध्ये वाचलं चुकून हुकून, NCERT उघडलं किंवा स्टेट बोर्डचं पुस्तक उघडलं तर हे दिसेल तुम्हाला. मग तुम्ही अशा वेळी काय करणार? चलो हे सर्वात जास्त याची व्हॅल्यू, हे व्हॅल्यू, आणि तुमचं उत्तर चुकणार आहे. तुम्ही लक्षात ठेवा, व्हॅल्यू ऑफ ए डिपेंड्स ऑन मॉलिक्युलर मास सेकंड ऑप्शन आहे. त्याच्या आधी काय? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. पहिले मी याच्या आधी काय लिहून दिलं? एची व्हॅल्यू कशावर डिपेंड करते म्हणे? एची व्हॅल्यू डिपेंड करते म्हणे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. जर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन सेम असेल तर तुम्ही कशाकडे जाणार? मॉलिक्युलर मास. आठवत आहे का? मी याच्यात पण तसे गणित घेतलेले होते. कशामध्ये? नेचर ऑफ केमिकल बॉन्डमध्ये. त्याच्यात पण सांगितलं होतं की हे सारखं असेल तर मग मॉलिक्युलर फॉर्म्युलावर जायचं, मॉलिक्युलर मासवर जायचं. काय झालं बरं? इथे बघा, इथे काय झालं? इन्स्टंटेनियस डायपोल असणार. इथे काय असणार? इन्स्टंटेनियस डायपोल असणार. ह्या दोन कंडिशनमध्ये. कुठे? ह्या दोन कंडिशनमध्ये. याच्यामध्ये डायपोल
डायपोल असणार, बरोबर आहे. ह्याच्यात इन्स्टंटेनियस, एका पर्टिक्युलर इन्स्टंटला काय होणार, इन्स्टंटेनियस, बरोबर. एका पर्टिक्युलर एरिया O2 हा इकडचा इलेक्ट्रॉन इकडं गेला तर इकडचा काय होईल, इकडं पॉझिटिव्ह चार्ज इन पार्शियल, मग हा अट्रॅक्ट होईल इन्स्टंटेनियस थोड्या काळासाठी, बरोबर नाही. हा इथला इलेक्ट्रॉन इकडं जेव्हा फिरण असा गोल फिरताना इकडं गेला आणि इकडं जो आहे तर इकडं इलेक्ट्रॉन गेल्याच्या नंतर इथं पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि इकडं काय होईल मग निगेटिव्ह चार्ज, अट्रॅक्शन वाढत. इन्स्टंटेनियस डायपोल. याच्यामध्ये काय, याच्यामध्ये भाऊ हायड्रोजन बॉन्डिंग आहे, बरोबर आहे की नाही. डेफिनेशन मी हायड्रोजन बॉन्डिंगची काय सांगितली होती की जेव्हा नायट्रोजन, फ्लोरीन आणि ऑक्सिजनचे हायड्राइड्स म्हणजे काय H सोबत बॉन्ड असतात तेव्हा काय होतं, हायड्रोजन बॉन्डिंग मिळते. नायट्रोजन, फ्लोरीन आणि ऑक्सिजन जेव्हा हायड्रोजन सोबत बॉन्ड करतात तेव्हा काय होतं, आपल्याला हायड्रोजन बॉन्डिंग मिळते. मग काय होईल, हा बिचारा उठून सर्वात पहिले इकडे येईल. बरं, एक गोष्ट आपली अजून राहिली होती की बाबा एचं युनिट काय, एचं युनिट काय, बरोबर की नाही. एचं युनिट काय, अशीच फॅक्च्युअल क्वेश्चन येणार आहे तुम्हाला, याच्यावर प्रॉब्लेम येण्याची शक्यता कमी आहे. एचं युनिट काय रे, मी फॉर्म्युला लिहितो वाटलंच तर तुमच्यासाठी. P प्लस काय होतं ते, P इज इक्वल टू AN² V² अपॉन V². बरं, तुम्हाला तेच परत मागच्या वेळेस की यांची बेरीज होते, याचा अर्थ यांच्या दोघांचे युनिट काय सारखे. ओके, हे काय प्रेशर कशामध्ये येतं, ॲटमॉस्फिअरमध्ये. ओके, एन कशामध्ये येतं, मोलमध्ये. ए काढायचं आहे खाली, हे कशामध्ये येतं लिटर स्क्वेअर, मोलचा पण स्क्वेअर करावं लागेल. मग काय ATM लिटर स्क्वेअर पर मोल स्क्वेअर, कशाचं आहे, एचं युनिट आहे, युनिट ऑफ ए. क्लिअर आहे, इतकी गोष्ट क्लिअर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आणखीन काय सांगता येईल याबद्दल की व्हॅल्यू ऑफ ए इज मोर देन इंटरमॉलिक्युलर फोर्सेस इज मोर. काय सांगितलेले, वेन व्हॅल्यू ऑफ ए इज मोर देन intermolecular forces is more, that is it leads to easy liquefaction. सर हे लिक्विफिकेशन काय नाही कळालं, डायरेक्ट टाका कंडेन्सेशन. गॅसेस जेव्हा लिक्विडमध्ये जातात त्याला काय म्हणतो आपण, कंडेन्सेशन. काय म्हणे की एची व्हॅल्यू जेवढी जास्त असेल तेवढं इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन जास्त असतं. जेवढं इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन गॅसेसमध्ये जास्त असतं तेवढ्या पटकन ती लिक्विड स्टेटमध्ये होतात. क्लिअर आहे, गॅसेसपेक्षा लिक्विडमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे. जर गॅसेसमध्ये ऑलरेडीच जास्त आहे, त्यांना थोडासा धक्का दिला, काही कसं असतात मुलं मुळातच हुशार असतात, थोडसा त्यांना धक्का दिला की ते लगेच चांगले मार्क्स घ्यायला लागतात, बरोबर नाही. तसंच ऑलरेडी गॅसेसमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे, त्यांना अजून थोडंसं जास्त दिलं तर काय होणार, अजून थोडं जर जास्त दिलं तर ते काय होणार, लगेच लिक्विफाय होऊन जाणार, लगेच कंडेन्स होऊन जाणार. तसंच सांगितलेलं आहे. मग मला सांगा, ठीक आहे, ज्याच्यात काय फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे त्यांच्यामध्ये काय होतं मग इझी लिक्विफिकेशन होतं. लिक्विड कसे होतात ते इझी होतात. ठीक आहे, याला एक एक्झाम्पल यांनी दिलं तो बघा, NH3SO2 विच वन C2H6 आणि क्वेश्चन होता विच वन लिक्विफाय इझिली. कोण लिक्विफाय म्हणजे इझिली,
हे सगळेचे सगळे वेंडरवॉल फोर्सेस आहे, यांच्यामध्ये काय वेंडरवॉल फोर्सेस आहे, याच्यात काय हायड्रोजन बॉन्डिंग. तर आन्सर काय मग हे NH3. क्लिअर आहे. एची व्हॅल्यू ज्याची जास्त असेल तो काय होईल, पटकन लिक्विड होईल, म्हणजे सॉलिड, म्हणजे जर गॅसेसमध्ये असेल तर पटकन लिक्विडमध्ये होऊन जाईल. ठीक आहे. मग तुम्हाला देतील बरेच गॅसेस, त्यांचे एची व्हॅल्यू देतील आणि सांगतील की बाबा कोणता आहे. नॉलेज बेस्ड क्वेश्चन याच्यावर येऊ शकतो. बरं, त्याच्यानंतर आणखीन एक आहे बघा, हायड्रोजन अँड हेलियम. हायड्रोजन अँड हेलियम आर व्हेरी स्मॉल अँड लाइटर एलिमेंट. लाइटर गॅस एलिमेंटची काही गरज नाही. हायड्रोजन अँड हिलियम आर व्हेरी स्मॉल अँड लाइटर गॅस, hence their value of A is almost zero, is considered almost zero. त्याची व्हॅल्यू काय म्हणे, जवळपास झिरोच आहे म्हणे, एकदम काय झिरोच्याच जवळ आहे. कोणाची, हेलियम आणि हायड्रोजनची. ठीक आहे, चालत. त्याच्यानंतर या वॉन्डरवॉल इक्वेशन आणि कॉम्प्रेसिबिलिटीचं काय रिलेशन आहे हे आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर म्हणजे मी आता लगेच चालू करतो. फक्त आय होप की हे 4-5 तुकडे करून मी जे लेक्चर रेकॉर्ड केले ते करेक्ट झालेलं असावं. ठीक आहे. 3 तर झाले होते, हे 4था आहे. बघूया काय होतं. तर तोपर्यंत याच्यावर मी काय करणार, एक लेक्चर घेणार, कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर आणि वेंडरवॉल इक्वेशन, त्याच्याहून काही गोष्टी आपल्याला कळतात ते घेईल आणि काही सिलेक्टिव्ह प्रॉब्लेम्स घेईन. काही सिलेक्टिव्ह काय करेन, प्रॉब्लेम्स घेईन. चालेल. तोपर्यंत हे बघूया. ठेवतो.